नमस्कार सर्वांचं ज्ञानदीप अकॅडमीमध्ये स्वागत। मी सुप्रिया देशमुख आणि आपण आपल्या समर्पण आन्सर रायटिंग सीरीज मध्ये एक क्वेश्चन पाहणार आहोत। डेली आन्सर सीरीज मधला हा क्वेश्चन आहे आणि हा प्रश्न जर आपण पाहिला तर हा एथिक्स वरती बेस्ड आहे। एथिक्स म्हणजे आपण ज्याला नीतिशास्त्र असं म्हणतो। नीतिशास्त्रामधला हा प्रश्न हा आपला भावनिक बुद्ध्यांकावरती इमोशनल इंटेलिजन्स वरती आहे आणि हा इमोशनल इंटेलिजन्स वरचा प्रश्न ज्यावेळेस आपण वाचतो हा प्रश्न ऑब्वियसली 10 मार्कला असतो, कारण एथिक्स मधले प्रश्न हे थेरॉटिकल सेक्शन मधले 10 मार्क्सला विचारले जातात। साधारणतः 150 शब्दांमध्ये आपल्याला प्रश्न लिहायचा असतो। मग भावनिक बुद्धिमत्ता ज्यावेळेस आपण प्रश्न वाचतो त्यावेळेस आपल्याला काही कीवर्ड्स आपण अभ्यासलेले असतात भावनिक बुद्धिमत्तेवरती, ते आपल्याला इथे सर्व रिकॉल करायचे असतात आणि ते आपल्याला व्यवस्थितपणे आन्सर मध्ये स्ट्रक्चराइज करायचे असतात। प्रश्न व्यवस्थित वाचूया। त्यामध्ये असं लिहिलेलं आहे की भावनिक बुद्धिमत्ता EI चे मुख्य घटक कोणते? डायरेक्टली फॅक्च्युअल प्रश्न विचारलेला आहे आणि फर्स्ट हाफ हा क्वेश्चनचा फॅक्च्युअल आहे आणि त्यानंतर आपल्याला विचारलं आहे की ते शिकवता येतील का, म्हणजे आपला स्वतःचं ओन ॲनालिसिस इथे विचारलेलं आहे। यावरती आपल्याला चर्चा करायची आहे 150 शब्दांवरती। मग प्रश्नाचं जर आपण स्ट्रक्चराइज करायला गेलो तर 150 शब्दांमध्ये साधारणतः 50 ते 60 शब्द आपल्याला फर्स्ट पार्ट वरती डेडिकेटेड करावे लागतील आणि नंतर आपल्याला शिकता येईल का आणि चर्चा करा यावरती आपल्याला राहिलेला आपला आन्सर फ्रेम करता येईल। ज्यावेळेस आपण उत्तराची सुरुवात करतो त्यावेळेस आपल्याला लोकस आणि फोकस त्या प्रश्नाचा आपण फाइंड आउट करतो। लोकस म्हणजे ज्यामध्ये आपल्याला इमोशनल इंटेलिजन्स आपल्या सिलेबसमध्ये काय विचारलेलं आहे, सिलेबसच्या रिलेटेड कोणता घटक इथे आहे तो लिहायचा किंवा फाइंड आउट करायचा असतो आणि फोकसमध्ये आपल्याला प्रश्नामध्ये एक्झॅक्टली काय लिहायचं यावरती चर्चा करायची असते। आपण इंट्रोडक्शन आपल्या प्रश्नाचं कसं करू शकतो, तर इंट्रोडक्शन हे खूप महत्त्वपूर्ण ठरतं, कारण आपल्याला डायरेक्टली फॅक्च्युअल डेटा इथे द्यायचा असतो। व्हॉट एक्झॅक्टली इमोशनल इंटेलिजन्स इज, त्याची डेफिनेशनने आपण सुरुवात करू शकतो। यामध्ये डेफिनेशन मध्ये आपण काही गोष्टी इथे महत्त्वपूर्ण पाहू शकतो की मानवी अनुभवातील ज्या आपल्या काही गोष्टी आहेत, आपल्या ज्या भावना आहेत त्या आपल्याला कशा रेग्युलेट करता येतील आणि त्यावरती आपल्याला ज्या मूलभूत विविध पैलू आहेत त्यावरती आपली जी क्षमता ठरते, त्या भावना विश्वातील क्षमतेला आपले जे अस्तित्व आहे ते वेगवेगळ्या आयामामधून आपल्याला ते आकारात आणून त्यावरती आपल्याला जितके जिवंत आणि समृद्ध आहे तितकेच आपल्याला ते व्यवस्थितपणे युटिलाइज करायचे आहे आणि या सर्व भावना आपल्याला व्यवस्थितपणे प्रशासकीय अधिकारी असताना किंवा एक सामाजिक जीवनामध्ये एक नागरिक म्हणून जगत असताना त्या व्यवस्थितपणे मांडायच्या असतात। अशी आपण सुरुवात करू शकतो। आता इथे इंट्रोडक्शन मध्ये आपण खूप छान इंट्रोडक्शन मला इथे कोट केलेलं आहे। यामध्ये आपण असं म्हणूयात की संशोधनानुसार वैयक्तिक आणि संस्थात्मक पातळीवरती आपण ज्यावेळेस कार्य करतो तर अशा वेळेस एक आपल्याला यश जर मिळवायचं असेल तर त्यावेळेस आपल्याला ज्या आपला इमोशनल इंटेलिजन्स असतो, आपला जो भावनिक बुद्ध्यांक असतो त्यावरती नक्कीच आपल्याला काम करायला हवं आणि ज्या वेळेस आपल्याला भावनिक बुद्ध्यांकाची जी महत्त्वाची भूमिका आहे ती भावनिक बुद्धिमत्ता कशी ठरते, तर त्यामध्ये आपला वैयक्तिक विकास झालेला असतो आणि आपलं जे नेतृत्व गुण नेतृत्व कौशल्य जे असतं ते इथं विकसित झालेलं असतं। यामुळे काय घडतं या भावनिक बुद्ध्यांकांमुळे, तर आपलं वैयक्तिक पातळीवरती आपल्याला आपल्या परिवारामध्ये आपल्या फॅमिलीमध्ये तर आपण खूप चांगल्या पद्धतीने एक व्यक्ती म्हणून तिथे कार्य करू शकतो आणि संस्थात्मक पातळीवरती आपण एक चांगला अधिकारी म्हणून पण कार्य करू शकतो। या पद्धतीने आपण आपल्या इथे इंट्रोडक्शन लिहू शकतो। आता नंतर इंट्रोडक्शन झालं की आपण लगेच आपल्या मेन बॉडीकडे वळू शकतो। 150 शब्दांमध्ये आपल्याला लिहायचं आहे। शब्द मर्यादा इथे आहेत आणि लिहायचं खूप जास्त आपल्याला डेटा आपल्याजवळ आहे। मग ही संज्ञा कोणी दिली आपण इथे परत एकदा लिहू शकतो की जॉन मेयर आणि पीटर सालोव यांनी ही संज्ञा सर्वप्रथम कितीला दिली, 1990 मध्ये दिलेली आहे आणि नंतर डॅन गोलमॅनने वगैरे याला जास्त स्प्रेड केलेला आहे आणि याचा वापर केलेला आहे आणि लोकप्रिय झालेली आहे। ही संकल्पना 1996 मध्ये या पद्धतीने आपण म्हणू शकतो। मग उत्तरामध्ये आपण वेगवेगळे घटक लिहू शकतो इमोशनल इंटेलिजन्सची आणि त्यावरती आपल्याला चर्चा पण करायची असं म्हटलेलं आहे। साधारणतः या घटकांवरती आपण चर्चा करू, जे आपले पॅरामीटर्स आहेत इमोशनल इंटेलिजन्सचे त्यावरती आपल्याला ते किती महत्त्वपूर्ण आहे आणि आपण इथे विस्तारित चर्चा जर करायची झाली तर पहिल्यांदा असे पॉइंटमध्ये आपण उत्तराला लिहू शकतो। सुरुवातीला इंट्रोडक्शन दिलं, स्ट्रक्चरमध्ये असे पॉइंट मांडू शकतो। सुरुवातीला आत्मजागरूकता, नक्कीच आत्मजागरूकता, एखाद्याला स्वतःचं व्यक्तिमत्व समजायचं असेल तर आत्मजागरूकतेची गरज असते। सकारात्मक आणि नकारात्मक भावनांवरती नक्कीच त्याला त्याचं कंट्रोल हवं। सहानुभूतीला आपण म्हणूयात की एखाद्याच्या भावना समजून घेणं, एखाद्याच्या स्वतःकडून दुसऱ्यांच्या पण आपण भावना समजून घेतो आणि इतरांच्या दृष्टिकोनातून आपण हे सर्व जग पाहण्याची क्षमता विकसित स्वतःची करतो। यानंतर स्वनियमन, नक्कीच नियमनाची आपण डिसिप्लिनची गरज असते।
कारण ज्यावेळेस आपण भावना म्हणतो, भावनांना पण व्यवस्थितपणे आपण डिसिप्लिन मॅनरने व्यवस्थित इम्प्लिमेंट केलं तर त्या भावना आपल्याला एखादा निर्णय घेण्यामध्ये मदत करू शकतात. अंतर्गत प्रेरणा आपण म्हणूयात, मोटिवेशन, इनर मोटिवेशन, ते पण नक्कीच इथे कामी येतं. या पद्धतीने आपण डिस्क्रिप्शन इथे दिलेलं आहे. ज्या विद्यार्थ्यांना स्लाइडचा स्क्रीनशॉट काढून आन्सर स्वतःचं प्रॅक्टिस करायची असेल तर त्यांनी हा स्क्रीनशॉट काढू शकता. आणि नंतर सामाजिक कौशल्य आपण सोशल स्किल्स असं म्हणू तर ही खूप महत्त्वपूर्ण ठरतात. ज्यावेळेस तुम्ही बाहेरच्या विश्वामध्ये अधिकारी म्हणून काम करता, लोकांसोबत काम तुम्हाला करायचं असतं, त्यावेळेस हे असं सामाजिक कौशल्य तुम्हाला नक्कीच तुमच्या व्यक्तिमत्वाला एक वेगळं रूप देऊन जातं. या पद्धतीने आपलं मेन बॉडीमध्ये आपण लिहू शकतो. ही आपली मेन बॉडी झाली आणि त्यानंतर आपल्याला आपल्या उत्तराचा शेवट करायचा आहे, कन्क्लुजनच्या पार्टवरती यायचं आहे. कन्क्लुजन मध्ये आपल्याला एक छोटंसं व्यवस्थितपणे एक 20-25 शब्दाचं आपलं कन्क्लुजन एवढं असायला हवं. यामध्ये तुम्ही कन्क्लूड एक व्यवस्थितपणे अनालिटिकल प्रश्नांमध्ये कन्क्लुजन आपण एक व्यवस्थित बॅलन्स्ड अप्रोचने देऊ शकतो. यामध्ये कन्क्लुजनमध्ये भावनिक बुद्धिमत्तेचे महत्त्व एक लोकप्रिय कल्पनेद्वारे पुष्टी केली जाऊ शकते असं म्हणू शकतो. यानंतर आपल्या कन्क्लुजनमध्ये आपण असं लिहू शकतो की जर IQ किंवा फक्त आयुष्यात 20% आपल्याला मदत करतो, म्हणजे आपला जो ब्रेन आहे, जो आपला विचार करण्याची क्षमता आहे, आपल्याला 20% मदत करते आणि आपल्या भावना आपल्याला 80% मदत करतात आपल्याला एखादा निर्णय घेण्यासाठी. म्हणजे इमोशनल इंटेलिजन्सची डेफिनेशन अशी आपण म्हणू शकतो की इमोशनल इंटेलिजन्स इज इक्वल टू हर्ट आणि हेड, म्हणजे डोक्याने आणि स्वतःच्या हृदयाने जो आपण निर्णय घेतो, जिथे आपल्या विचारांना आपल्या भावनांची जोड मिळते, ते विचार नक्कीच खूप चांगल्या पद्धतीने आपल्याला आयुष्यामध्ये यश देऊन जातात. या पद्धतीने आपल्याला आपलं कन्क्लुजन करू शकतो, आपण कन्क्लुजन मांडू शकतो. तर अशा पद्धतीने नक्कीच तुम्हाला हे आन्सर मदत करेल आणि अशीच प्रॅक्टिस राहू द्या. वेगवेगळ्या विषयांवरती एथिक्स जरी आपल्याला वाचायला थोडासा क्लिष्ट सब्जेक्ट विषय वाटला तरी प्रॅक्टिस ज्यावेळेस तुम्ही नक्कीच कराल एखाद्या गोष्टीची तर त्यावेळेस तो सोपा वाटू शकतो. म्हणून तुमच्या वाचण्याला, तुमच्या अभ्यासाला आन्सर रायटिंगची जोड राहू द्या. आपण भेटूयात पुढील आन्सरमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.